Good morning. This is 12th lecture of topic respiration and circulation. Today discuss next concept, blood pressure. In shortly, it is also termed as a BP. Here B denotes blood, P denotes pressure. BP. Here it is also termed as a arterial blood pressure because blood first enter in artery. Suppose this is blood vessel called as a artery. Heart first pump the blood into the artery, hence termed as a arterial blood pressure. It is also termed as a lateral blood pressure. Then question arises, why it is termed as a lateral blood pressure? Here pressure exerted on the wall of artery at lateral side. इथं ब्लडचं जे घर्षण होतं ते आर्टरीच्या कडेला होतं, वॉलला होतं. Hence termed as a lateral blood pressure. And blood first enter into artery, hence termed as a arterial blood pressure. And in short form, it is termed as a BP. Actually, blood pressure is a familiar word. हा शब्द तसं तुम्ही त्या शब्दाला फॅमिलियर आहात. कधी ना कधी तुम्ही नेहमी तो शब्द ऐकत आलेला आहात. घरामध्ये आपल्या वयस्कर घरामध्ये जे असतील आई वडील आजोबा आजी यांच्या तोंडून हा शब्द ऐकला असाल. या पद्धतीचा हा एक आगळा वेगळा कन्सेप्ट आहे. दैनंदिन जीवनात व्यवहारात आपल्या बॉडीशी संलग्न असणारा कन्सेप्ट आहे. हेन्स टुडे वी डिस्कस अबाउट दिस आर्टिकल इन व्हेरी डिटेल. आणि म्हणून आपण त्याच्यावरती अत्यंत बारकाईनं समजून घेण्याचा प्रयत्न करू, डिस्कशन करू. फोकस हिअर अबाउट ब्लड प्रेशर. आताच पाहिल्याप्रमाणे इथं डेफिनेशन मध्ये सुद्धा तेच येईल. पहिल्यांदा आपण डेफिनेशन पाहूया. हिअर सपोज दिस इज आर्टरी मीन्स ब्लड वेसल. Lateral pressure exerted by blood on the wall of artery during each heartbeat is called as a blood pressure. म्हणजे ब्लड जेव्हा असं एंट्री करतं ब्लड व्हेसल मध्ये म्हणजेच आर्टरी मध्ये, तेव्हा आतल्या ज्या कडा आहेत, वॉल आहेत, त्याला घर्षण करून ब्लड पुढे कॅरी होत असतं. हे घर्षण होत असताना खऱ्या अर्थानं बीपी किती आहे तो आपल्याला समजतो. आणि म्हणून डेफिनेशन सुद्धा प्रॉपर त्याच पद्धतीने आहे. लॅटरल प्रेशर exerted by blood on the wall of artery during each heartbeat is called as a blood pressure. Here blood pressure either rise or falls down. This is totally depends upon our cardiac cycle. When heart chamber contract means systole, then blood pressure increase. And when heart chamber relax means diastole, at that time blood pressure decrease. म्हणजे आपला ब्लड प्रेशर वाढणं किंवा कमी होणं हे सतत चालू असतं. and it is related to our
heartbeat means cardiac cycle. Naturally, here this blood pressure is measured by with the help of brachial artery. इथं आपल्या अप्पर आर्म मध्ये जी आर्टरी असते त्याला आपण ब्रॅकियल आर्टरी असं म्हटलं जातं आणि या ब्रॅकियल आर्टरीच्या साहाय्यानं इट इज मेजर काउंट केला जातो विथ द हेल्प ऑफ एन इन्स्ट्रुमेंट कॉल्ड एज ए स्पिंगोमॅनोमीटर. ते जे काही इन्स्ट्रुमेंट वापरलं जातं त्या इन्स्ट्रुमेंटचं नाव काय? स्पिंगोमॅनोमीटर. त्या इन्स्ट्रुमेंटच्या साहाय्यानं आणि या ब्रॅकियल आर्टरीच्या साहाय्यानं आपला बीपी काउंट केला जातो, मोजला जातो. हियर इट इज रिटन ॲज 120 डिवायडेड बाय 80 mmHg. आपला बीपी असाच लिहिला जातो. When heart contract, ventricle contract, then BP is high. This is 120. When ventricle relax, at that time BP is low. This is the common range. Normal person, शक्यतो सर्वांच्या मध्ये कॉमनली ॲन ॲव्हरेज एवढा आपला बीपी असणं गरजेचं आहे. Systolic 120, diastolic 80. Hence written like this 120 divided by 80 mmHg hygromillimeter. या पद्धतीने हा ब्लड प्रेशर लिहिला जातो. Hence there are two types of blood pressure आणि म्हणून त्याचे दोन उपप्रकार पडतात, सब डिव्हिजन्स पडतात. फर्स्ट सिस्टोलिक. Systolic blood pressure. Systole means contraction. मग आता या ठिकाणी याची डेफिनेशन काय होईल? मॅक्झिमम प्रेशर. मॅक्झिमम हाच शब्द फक्त ऍड होईल, बाकीची डेफिनेशन सेम असेल. मॅक्झिमम प्रेशर एक्झर्टेड बाय ब्लड ऑन द वॉल ऑफ आर्टरी. आणि शेवटचा शब्द मी काय वापरला होता? ड्युरिंग ईच हार्टबीट. त्याच्याऐवजी शब्द बदलायचा ड्युरिंग व्हेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शन. जेव्हा व्हेंट्रिकल आकुंचन पावतील तेव्हा जास्तीत जास्त ब्लड प्रेशर दाखवेल, तो दाखवलेला ब्लड प्रेशर म्हणजे सिस्टोलिक. डेफिनेशन तीच आहे. पहिला एक शब्द बदलायचा, शेवटचा शब्द बदलायचा. पहिला काय म्हटलं मी? मॅक्झिमम हा शब्द ऍड करायचा, बाकी आहे तशी डेफिनेशन. मॅक्झिमम ब्लड प्रेशर एक्झर्टेड बाय मॅक्झिमम प्रेशर एक्झर्टेड बाय ब्लड ऑन द वॉल ऑफ आर्टरी ड्युरिंग व्हेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शन कॉल्ड एज ए सिस्टोलिक ब्लड प्रेशर. आणि तो किती असेल? इट इज अबाउट 120 mmHg. हा शक्यतो आपला जास्तीत जास्त ब्लड प्रेशर येणं अपेक्षित आहे. समटाइम्स इट इनक्रीज बियॉन्ड नॉर्मल रेंज. कधी काही व्यक्तींच्या मध्ये कारण नसताना ब्लड प्रेशर राईज होतो, वाढतो. बियॉन्ड नॉर्मल रेंज असायला किती पाहिजे? 120. कधी तो वाढेल मोर दॅन 150. 150 पेक्षा सुद्धा वाढू शकेल. कन्सिडर्ड ॲज ए हायपरटेन्शन. हायपर म्हणजे जादा, हायपरटेन्शन असं म्हटलं जातं, किंवा इट कन्स्टिट्यूट ॲज ए हाय बीपी. त्याला काय म्हटलं जातं? हाय ब्लड प्रेशर किंवा हायपरटेन्शन. दोन्हीतली कोणतीही टर्म वापरली तरी चालेल. अशा पद्धतीनं 150च्या वरती जर ब्लड प्रेशर गेला तर कन्सिडर्ड ॲज ए हायपरटेन्शन और हाय बीपी. मग हा वरचा जर 150 असेल तर खालचा 80 पेक्षा सुद्धा वाढतो, म्हणजे तो ऑन एव्हरेज 90 पेक्षा वाढेल. म्हणजे अशा पद्धतीनं ब्लड प्रेशर जर वाढला तर त्याला हायपरटेन्शन
किंवा हाय बीपी असं म्हटलं जातं. समटाइम्स इट ऑल्सो इन्क्रीज, अजून सुद्धा तो जास्तीत जास्त वाढू शकेल. अबाउट 240, 240 पेक्षा जर चुकून वाढला, रिझल्ट्स इन बस्टिंग ऑफ ब्लड व्हेसल्स ऑफ ब्रेन. आपल्या मेंदूला रक्त पुरवणाऱ्या ज्या रक्तवाहिनी असतात, दीज आर व्हेरी स्मॉल, त्या छोटे असतात. लाईक अवर हेअर्स, केसासारख्या बारीक असतात, सूक्ष्म असतात. त्यांना तो ब्लडचा प्रेशर पेलवत नाही, हेन्स बस्ट. आणि म्हणून त्या ब्रेनच्या ब्लड व्हेसल बस्ट होतील, हिमोरेज होईल, ब्रेनला ते पेलणार नाही आणि ब्रेनच्या आतमध्ये रक्तस्त्राव होईल. इट लीड्स टू डेथ. त्याचा परिणाम त्या व्यक्तीचा मृत्यू होईल. म्हणजे या ठिकाणी 200 पर्यंत बीपी वाढला तरी तो मॅनेज करता येईल, तो व्यक्ती बरा होण्यास मदत होईल. पण ओव्हर लाईक दिस 240 ऑनवर्ड्स तितका किंवा त्याच्या वर गेला तर मात्र लवकर आटोक्यात आणणं शक्यता कमी आहे. या पद्धतीचं इट इज व्हेरी डेंजरस. अशा पद्धतीनं हा सिस्टोलिक ब्लड प्रेशर असेल. मग याच्यावर ट्रीटमेंट देताना काय दिली जाते, तर महत्वाची ट्रीटमेंट काय दिली जाते, माइल्ड एक्सरसाइज. बॉडीला आणि सायकोलॉजिकल कंडिशनला जेवढी पेलेल तेवढा थोडा थोडा एक्सरसाइज करणे, फॉलोड बाय रेस्ट. आणि रेस्ट घेणं हे सर्वात महत्वाचं ट्रीटमेंट असेल. अवॉइड एक्सेसिव्ह सॉल्ट इन अवर डेली डाईट. रोजचा जो आपण आहार घेतो त्यामध्ये मिठाचं प्रमाण कमी करायचं. मीठ अत्यंत अल्प प्रमाणात वापरायचं, कारणापुरतं कमीत कमी मिठाचा वापर करायचा. हे ट्रीटमेंट प्रॉपर असेल. अवॉइड स्मोकिंग, अवॉइड हिअर ड्रिंकिंग, एज वेल एज अवॉइड टी, कॅफिन लाईक स्टिम्युलंट. चहा कॉफी सारखे जे प्रेरक पदार्थ आहेत ज्यांना प्रोत्साहन मिळतं त्यानं सुद्धा थोडासा बीपी वाढू शकतो. आणि यासारखे टी, कॅफिन लाईक स्टिम्युलंट अवॉइड दिस. असं जर केलं तर हळूहळू हळू बीपी कंट्रोल मध्ये आपण आणू शकतो, वाढलेला कमी करू शकतो. द नेक्स्ट हिअर सेकंड टाइप, डायस्टोलिक. डायस्टोलिक बीपी अपोजिट टू दिस. मगाशी आपण शब्द कोणता वापरला होता, मॅक्सिमम. आता शब्द कोणता वापरायचा, मिनिमम. बाकी आहे तशी डेफिनेशन असेल. मिनिमम प्रेशर exerted by blood on the wall of artery during, मगाशी कोणता शब्द वापरला होता, व्हेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शन. आता अपोजिट शब्द वापरायचा, व्हेंट्रिक्युलर रिलॅक्सेशन. बाकी आहे तशी डेफिनेशन असेल. अगेन लिसन. Minimum pressure exerted by blood on the wall of artery during ventricular relaxation is called as a diastolic blood pressure. आणि तो कॉमनली किती असतो, कॉमनली इट इज 80 mmHg. 80 असतो, कारण तो कमी असतो, मिनिमम असतो. हा 80 म्हणजे तो डायस्टोलिक ब्लड प्रेशर असेल. Here sometimes it decrease. नॉर्मल पर्सन मध्ये तो एवढाच असायला पाहिजे कमीत कमी. But sometimes it decrease beyond normal range. नॉर्मल रेंज 80 आहे, त्याच्यापेक्षा हळूहळू काही व्यक्तींच्या मध्ये तो कमी असू शकेल किंवा होईल. म्हणजे किती कमी होईल, 80 पेक्षा 70 होईल, 60 होईल, या पद्धतीने. 70 पर्यंत झाला इट्स ओके, पण याच्यापेक्षा जर कमी 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 झाला इट ऑल्सो डेंजरस. हे सुद्धा थोडस घातक आहे. नॉर्मल रेंज मध्ये तो असलाच पाहिजे, पण नॉर्मल रेंज पेक्षा कारण नसताना तो कमी झाला, इट कन्स्टिट्यूट ॲज ए लो बीपी.
त्याला लो बीपी असं म्हटलं जातं किंवा काय म्हटलं जातं, इट इज कन्सिडर्ड ॲज ए हायपोटेन्शन. त्याला हायपोटेन्शन. मगाशी कोणती टर्म वापरली, हायपर टेन्शन. आता कोणती टर्म वापरतोय, हायपोटेन्शन. या पद्धतीनं हा डायस्टोलिक ब्लड प्रेशर असते. मग आता याला ट्रीटमेंट काय दिली जाईल, हिअर अल्सो माइल्ड एक्सरसाइज फॉलोड बाय रेस्ट. थोडासा शरीराला झेपेल एवढा थोडासा व्यायाम करायचा, नियमित करायचा, फॉलोड बाय रेस्ट. रेस्ट व्यवस्थित जेवढी आवश्यक आहे तेवढी रेस्ट घेतलीच पाहिजे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे थोडासा बीपी वाढवायचा आहे म्हणजे काय करायचं आहे, यूज सॉल्ट इन अवर डेली डाईट. रोजचा जो आहार आहे त्याच्यामध्ये आयोडाइज्ड सॉल्ट जे वापरतो ते बऱ्यापैकी वापरणं गरजेचं आहे म्हणजे थोडासा बीपी वाढायला मदत होईल. अँड हिअर यूज टी, कॅफिन लाईक स्टिम्युलंट. चहा कॉफी सारखे पदार्थ आपण घेतले तरी चालू शकतात, थोडासा बीपी वाढायला मदत होईल. बट अवॉइड स्मोकिंग अँड ड्रिंकिंग. स्मोकिंग ड्रिंकिंग मात्र इथं नको आहे. हेही इथं फार महत्वाचं आहे डायस्टोलिक ब्लड प्रेशर मध्ये. देन हिअर व्हॉट इज मीन बाय पल्स प्रेशर. पल्स प्रेशर मीन्स हिअर ऍक्च्युअली इट इज अ डिफरन्स बिटवीन, फरक आहे तो, डिफरन्स बिटवीन systolic and diastolic blood pressure. Meaning here systolic how many, 120. Diastolic how much, 80. That is nothing but how much, 40. 120 वजा 80 बरोबर किती झाले, 40. म्हणजे हा 40 mmHg, 40 mmHg हा काय असेल, पल्स प्रेशर. कारण पल्स प्रेशरची डेफिनेशन मी काय सांगितली, डिफरन्स बिटवीन सिस्टोलिक अँड डायस्टोलिक ब्लड प्रेशर इज कॉल्ड एज ए पल्स प्रेशर. इट इज अबाउट 40 mmHg. हे बेसिक ब्लड प्रेशरच्या संदर्भात माहिती असणं गरजेचं आहे. देन हिअर फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन ब्लड प्रेशर. ब्लड प्रेशर वाढायला किंवा कमी व्हायला कोणकोणते फॅक्टर उपयोगी पडतात, which factor affects on the blood pressure, we see one by one. एक एक पाहूया. फर्स्ट इयर एज. पहिला फॅक्टर एज. वयोमानानुसार ब्लड प्रेशर कमी जास्त असतो. In older people means near about above 50, 50च्या नंतरचे जे वयस्कर लोक असतील, also here high BP because rigidity of blood vessel. त्यांच्या ज्या रक्तवाहिनी असतात, lost the elasticity of blood vessel. त्यांच्या रक्तवाहिनी अशा इलास्टिक नसतात, रिजिड असतात, टणक असतात, ताठर असतात आणि म्हणून ब्लड प्रेशर त्यांच्यामध्ये शक्यतो जास्त दाखवला जातो. या पद्धतीनं एज नुसार सुद्धा ब्लड प्रेशर कमी जास्त असतो. हा पहिला फॅक्टर असेल. देन सेकंड सेक्स. सेक्स नुसार सुद्धा इथं ब्लड प्रेशर कमी जास्त असतो. नॉर्मली इन फिमेल ऍज कम्पेअर टू मेल, पुरुषांच्या तुलनेत फिमेल मध्ये, स्त्रियांच्या मध्ये ब्लड प्रेशर इज लो, थोडासा कमी असेल. जास्त फरक नसतो पण थोडाफार नॉर्मल फरक असलेला आपल्याला दिसून येतो. आणि तो कसा असेल, थोडासा कमी असेल, लो बीपी असेल. देन युअर थर्ड डाईट. आहार. रोजचा आहार कोणता घेताय, फॅटी डाइट, सिंथेटिक डाइट, कोलेस्टेरॉल प्रोटीन रिच डाइट, सॉल्ट कंटेंट डाइट, टी, कॅफिन लाइक स्टिम्युलंट,
असं जर का जर रोजचा वेगळा आहार असेल तर बीपी तो जास्त असेल. म्हणजे तुमच्या आहारावरती सुद्धा डिपेंड आहे बीपी कमी असणं किंवा जास्त असणं. हे तिन्ही फॅक्टर आहेत. एज, सेक्स, डाईट. Then next, 4, viscosity of blood. Viscosity of blood, रक्ताची घनता. रक्त किती असं घट्ट किंवा पातळ आहे त्याच्यावरती सुद्धा डिपेंड असतं. When your viscosity of blood is high, then also blood pressure is high. या पद्धतीने. It also depends upon the viscosity of blood. यानं सुद्धा ब्लड प्रेशर कमी जास्त होतो. Then your 5th, cardiac output. Cardiac output. Cardiac output means here blood, the volume of blood pumped by heart within 1 minute. एका मिनिटाला आपलं हृदय किती ब्लड पंप करतं? नियर अबाउट 5 लिटर. 5 लिटर ब्लड एका मिनिटात हृदय पंप करतो. 5 लिटर. And our body consists near about 4 to 6 लिटर ब्लड. मुळात आपल्या शरीरामध्ये ब्लड किती असतं? 4 ते 6 लिटर. त्याचा मीन काढला तर किती असेल? 5 लिटर. याचा अर्थ एका मिनिटामध्ये आपलं हृदय अख्ख्या बॉडीतलं ब्लड पंप करतं. Our cardiac output is near about 5 लिटर. आणि हा कार्डियाक आउटपुट किती आहे? याचा अर्थ टोटल व्हॉल्यूम ऑफ ब्लड इन अवर बॉडी. शरीरात ब्लड किती आहे? ज्यादा असेल तर बीपी जास्त असेल. ब्लडचं प्रमाण शरीरात कमी असेल तर बीपी कमी असेल. या पद्धतीनं कार्डियाक आउटपुट also affect on blood pressure. Then here 6, obesity. पॉइचर म्हणजे शरीराचा बांधा. ओबेसिटी म्हणजे स्थूलपणा. जेवढी ओबेसिटी असेल, स्थूलपणा असेल, शरीराचा बांधा असा वेगळा आगळपगळ असेल तर मात्र या ठिकाणी बीपी शक्यतो जास्त असेल. कारण खाण्याचा आहार मगाशी पाहिलं डाएट त्या प्रकारचा असेल, एक्सरसाइज नसेल आणि म्हणून तो बीपी कोलेस्टेरॉल रिच डाएट असेल आणि म्हणून बीपी हाय दाखवेल. हा सुद्धा इथं फॅक्टर आहे. Here like this factor affects on our blood pressure. या पद्धतीनं फॅक्टर्स ब्लड प्रेशर वरती अफेक्ट करत असताना दिसून येतील. आय होप यू अंडरस्टँड अबाउट दिस आर्टिकल ब्लड प्रेशर. द नेक्स्ट आर्टिकल ECG. ECG, इलेक्ट्रोकार्डिओग्राफ. इलेक्ट्रोकार्डिओग्राफ ही सुद्धा टर्म तुम्ही ऐकलेले. म्हणजे हार्टला काहीतरी प्रॉब्लेम झाला तर डॉक्टर सजेस्ट करतात ईसीजी काढावा लागेल. पिक्चर म्हणजे फिल्म मध्ये किंवा टीव्ही सिरियल मध्ये एखादा पेशंट असतो आणि मॉनिटर वरती असं सिग्नल्स दाखवले जातात. त्या तो प्रकारचा तो ईसीजी असेल. तो कन्सेप्ट इथं आता आपण समजून घ्यायचा आहे. व्हॉट इज मीन बाय ईसीजी? इलेक्ट्रोकार्डिओग्राफ. Actually, it is a graphic representation. ते ग्राफिक रिप्रेझेंटेशन असतो, आलेख of electrical variation produced from heart muscle. कालच्या लेक्चरला आपण पाहिलं हार्ट मध्ये कोण असतो? SA नोड, सायनो आर्टेरियल नोड.
तो काय स्प्रेड करतो? वेव्ह ऑफ कॉन्ट्रॅक्शन. म्हणजे काय स्प्रेड करतो? इलेक्ट्रोकेमिकल इम्पल्सेस म्हणजे स्टिम्युलस. याचा अर्थ इलेक्ट्रिकल व्हेरिएशन प्रोड्युस्ड फ्रॉम हार्ट that can be represented in graphic report, in graphic form during each cardiac cycle, each heartbeat. हृदयाच्या प्रत्येक स्पंदनागणीस हृदयापासून जेवढे इलेक्ट्रिकल व्हेरिएशन बाहेर पडतात त्याचा ग्राफ डिनोट केला जातो विथ द हेल्प ऑफ मशीन. That concept is called as a electrocardiograph. That machine is called as a ECG machine. And this machine was first discovered by scientist in Thieven. EINTHOVEN. In Thieven. In 1903. 1903 साली. इन थिओन या शास्त्रज्ञानं ईसीजी मशीन शोधून काढलं आणि त्यानं पहिल्यांदा हार्टचा ईसीजी काढून दाखवला. मग हा ईसीजी कसा काढला जातो? तर ज्याला कोणाला पेशंटला हार्टचा प्रॉब्लेम असेल त्या पेशंटला काय केलं जातं? व्यवस्थित एका पोझिशन मध्ये, स्टेडी पोझिशन मध्ये, रिलॅक्स कंडिशन मध्ये बेडवरती झोपवलं जातं. साहजिकच शर्ट वगैरे काढलं जाईल. पायाची पॅन्ट वगैरे असेल तर ते थोडस गुडघ्यापर्यंत वरती ढकलली जाईल. बिकॉज देर आर टू टाइप्स ऑफ इलेक्ट्रॉड्स. दोन प्रकारचे इलेक्ट्रॉड्स यूज केले जातात. फोर लिंब इलेक्ट्रॉड, फोर लिम्स अँड हँड लिम्स. दोन्ही हाताला दोन, दोन्ही पायाला दोन असे 4 इलेक्ट्रॉड्स लावले जातात. and also 6 electrodes which are positioned on chest wall. छातीवरती 6 ठिकाणी इलेक्ट्रॉड्स लावले जातात. at that time जेल, थोडीशी जेल जी असते क्रीम लाईक, ती अशी पूर्णपणे चेस्ट वॉल, छातीवरली वरती लावली जाते. म्हणजे इलेक्ट्रॉड जे असतात ते व्यवस्थित फिक्स होतात, प्रॉपर फिक्स होतात. हे होणं फार गरजेचं आहे. बिकॉज वेव्ह ऑफ कॉन्ट्रॅक्शन और इलेक्ट्रोकेमिकल इम्पल्सेस आर व्हेरी स्मॉल. छोटी असतात, स्पंदन बारीक असतात, ते इझिली रिसीव्ह होणं गरजेचं आहे सिग्नल्स. आणि म्हणून त्या पद्धतीनं जेल लावली जाते आणि इलेक्ट्रॉड्स 6 छातीवरती, दोन्ही हाताला 2, दोन्ही पायाला 2 ते इलेक्ट्रॉड्स लावले जातात. and these electrodes are here connect to monitor. जे स्क्रीन असते त्या स्क्रीन वरती ते हृदय जसं काम करेल, कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन, कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन, म्हणजे त्याची कार्डियक सायकल जसं होईल, त्याची हार्टबीट जशी होतील, ते ब्लड जसं पंप करेल, कॉन्ट्रॅक्शन अँड देन रिलॅक्सेशन, त्याच्यानुसार इलेक्ट्रोकेमिकल इम्पल्सेस, वेव्ह ऑफ कॉन्ट्रॅक्शन कशा होतात तो ग्राफ त्या स्क्रीनवरती दिसतो. त्याची प्रिंट पण काढता येते. ती प्रिंट अशी लांब अशी असते, हवे तेवढे काढता येतात. या पद्धतीनं हा ईसीजीचा ग्राफ असेल. नेमकं कसं असतो तर या पद्धतीनं ग्राफ म्हणलं की तुम्हाला माहित आहे एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस वगैरे असेल. इथं सपोज दिस इज द हिअर नॉर्मल, like this, small upward, then downward, then like this, upward, then again downward, then again normal range, then again like this upward. This is the first ECG during only one heartbeat. एका हृदयाच्या स्पंदनाला एवढाच ग्राफ दाखवेल. दुसऱ्या कार्डियक सायकलला, दुसऱ्या हार्टबीटला सेम असंच दाखवेल, सेम असंच असेल.
लाईक दिस. हे अशा पद्धतीनं ग्राफिक रिप्रेझेंटेशन पुटअप होतं त्या ग्राफ वरती. या वेव्हला म्हटलं जातं पी, या वेव्हला म्हटलं जातं क्यू, या वेव्हला म्हटलं जातं आर, याला म्हटलं जातं एस आणि याला म्हटलं जातं टी. सेम लाईक पी क्यू आर एस अँड टी सेम. Then question arises, what is meant by P, Q, R, S, T wave? You know very well, during atrial contraction, म्हणजे या ठिकाणी suppose this is the heart, 4 chamber, here sinoatrial node, this sinoatrial node spread wave of contraction like this. Hence, auricles allowed to contract. त्या आकुंचन पावतील. Atrial systole takes place. At that time, here this wave slightly upward, थोडीशी अशी वरती होईल. Atrial depolarization takes place. आणि म्हणून ही waves upward direction न जाते called as a P wave. Then next layer QRS complex. पुढे काय होईल? Here AV node also, auriculoventricular node. These impulses receive it and carry next part bundle of his, and then here also Purkinje fiber. Then ventricle allowed to contract. At that time, QRS complex takes place. मग इथं काय होईल? स्लाइटली डाउनवर्ड वेव, त्याला म्हणायचं Q, and then here upward direction, long upward direction called as a R wave, and then again becomes lower down, पुन्हा खाली called as a S wave. QRS complex takes place during ventricular depolarization. जेव्हा ventricles contract होतील, आकुंचन पावतील, तेव्हा QRS complex होईल. And then again normal range and slightly upward direction again wave called as a T. When here ventricles are relaxed. जेव्हा रिलॅक्स कंडिशन होईल त्याला थोडस अपवर्ड डायरेक्शन डिफ्लेक्शन दाखवेल, त्याला टी वेव्ह असं म्हटलं जातं. कॉल्ड ॲज ए व्हेंट्रिक्युलर रिपोलरायझेशन. रिलॅक्सेशन मीन्स रिपोलरायझेशन अँड कॉन्ट्रॅक्शन सिस्टोल मीन्स डिपोलरायझेशन. हे पण बेसिकली माहिती असणं गरजेचं आहे. इथं डिपोलरायझेशन होईल, इथं डिपोलरायझेशन होईल, इथं मात्र रिपोलरायझेशन होईल. ही इथं काय असेल? आरायक्युलर कॉन्ट्रॅक्शन. QRS मध्ये काय असेल? व्हेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शन. आणि टी ला काय असेल? व्हेंट्रिक्युलर रिलॅक्सेशन. या पद्धतीनं असा ग्राफ काढला जातो. त्याला काय म्हटलं जातं? ECG. केव्हा काढला जातो? When here naturally our heart is not in good condition. जेव्हा आपलं हृदय नीट काम करत नाही असं वाटेल किंवा छाती जड झाली असं वाटतंय, अस्वस्थता वाटते, कारण नसताना घाम येतोय, बेचैनी वाढते किंवा लेफ्ट आर्म मध्ये कळा वगैरे येत आहेत, नेकला खांद्याला कळा येत आहेत, या बाजूला पेनिंग होत आहे, तेव्हा अशा पद्धतीनं ECG काढला जातो आणि प्रॉपर डायग्नोस होतो नेमका हार्ट मध्ये डिफेक्ट कुठं आहे. आणि म्हणून ECG फार फार महत्वाचा आहे. द नेक्स्ट आर्टिकल, लिम्फॅटिक सिस्टीम. लिम्फॅटिक सिस्टीम
Next article, lymphatic system. First we focus on what is mean by lymph. Lymph म्हणजे काय? Actually it is a part of blood. रक्ताचाच भाग आहे. Colorless, clear water like fluid part of blood which consists all components of blood except RBC and platelets. एवढ्या दोनच पेशी नसतात. रक्तामधल्या आरबीसी आणि प्लेटलेट एवढ्या दोनच पेशी नसतात. राहिलेलं सगळं ब्लड म्हणजे कोण असेल? लिम्फ. लिम्फ इज नथिंग बट ब्लड. फक्त काय नसेल? आरबीसी आणि प्लेटलेट. ब्लड मधले एवढे दोन पेशी काढून टाकल्या. रिमेनिंग पार्ट ऑफ ब्लड इज कॉल्ड एज ए लिम्फ. इट इज a liquid part of blood, colorless, which consists mostly WBC. WBC मध्ये मात्र त्याच्यामध्ये कंपल्सरी असते. Here this colorless liquid carry with the help of a small vessels. छोट्या छोट्या सूक्ष्म नलिकेतून हे लिंफ कॅरी केलं जाईल. These lymph carrying vessel combines to form lymphatic system. लिंफ वाहून नेणाऱ्या नलिका शेवटी एकत्रित येतील. त्यांचं जाळं तयार होईल. नेटवर्क फॉर्म इन अवर बॉडी. दॅट लिंफ व्हेसल नेटवर्क इज कॉल्ड एज ए lymphatic system. And sometimes these blood vessels, lymphatic vessel like this forms tissue knot like structure. गाठी सारखं स्ट्रक्चर तयार करेल असं. called as a lymph nodes. मध्ये मध्ये ज्या गाठी सारखं स्ट्रक्चर तयार होईल त्याला लिम्फ नोड्स असं म्हटलं जातं. These lymph nodes useful for to remove bacteria. बॅक्टेरिया सारखे जे पॅथोजन ब्लड मध्ये जर एंट्री केली तर त्यांना रिमूव्ह करून टाकणं, त्यांना मारून टाकणं असं महत्त्वाचं कार्य कोण करेल? लिम्फ नोड्स. त्या गाठी गाठी कार्य करतील. आणि लिम्फ वाहून येणारी नलिका म्हणजे कोण? लिम्फ वेसल. सगळ्या लिम्फ वेसल बॉडीतल्या एकत्रित आल्या, त्यांचं जाळं तयार होतं, त्याला काय म्हणायचं? लिम्फॅटिक सिस्टीम. आणि लिम्फ म्हणजे नेमकं काय? इट इज ऑल्सो ब्लड बट विदाउट आरबीसी अँड प्लेटलेट. त्याला काय म्हणतो? लिम्फ. हियर दिस लिम्फ oozes out from this lymph vessel. लिम्फ वेसल पासून लिम्फ बाहेर येतो. बाहेर आल्यानंतर काय होतं? हियर सेल्स आर प्रेझेंट, बॉडी सेल्स आर प्रेझेंट. अशा बॉडीच्या पेशी असतात, टिश्यू असतात. एक्सचेंज ऑफ गॅसेस as well as substances takes place in between blood and tissue. जे रक्तामधले हवे असणारे पदार्थ पेशींना पोहोचवले जातात आणि पेशीला नको असणारे पदार्थ गिव्ह रिटर्न बॅक टू द ब्लड. ब्लडला पुन्हा माघारी दिलं जातं. दिस एक्सचेंज ऑफ गॅसेस, एक्सचेंज ऑफ सबस्टन्सेस either useful or harmful takes place with the help of lymph. लिम्फ मार्फतच केलं जातं in between tissue and blood. Hence lymphatic system is also essential in our body. आणि म्हणून ती आपल्या शरीरात अत्यंत महत्त्वाची आहे. I hope you understand about also this concept lymphatic system. Today we discuss three concepts. First, blood pressure. Second, ECG. And third, lymphatic system. Then next lecture, remaining very small concept, 3 to 4 concept we complete and then finish this topic. But these small concepts are removed
इन दिस इयर, ह्या वर्षामध्ये ते आता जे राहिलेले छोटे छोटे कन्सेप्ट आहे या वर्षापुरते कोरोनामुळे ते डिलीट केलेले आहेत सिलेबस मधून, म्हणून ते मी शेवटी ठेवलेले आहेत. पण जरी कोरोनामुळे ती आर्टिकल तुमच्या सिलेबस मधून डिलीट केली असली तरी मी ती शिकवणार आहे, तेव्हाच टॉपिक संपवणार आहे. कारण ती छोटी आर्टिकल जरी असली तरी ती फार फार महत्वाची आहे. आपल्या दैनंदिन जीवनात व्यवहारात उपयोगी पडणार असं ते ज्ञान आहे, नॉलेज आहे. जरी सिलेबस मधनं ते कट केलेलं असलं तरी मी त्याला 1 तास देणार आहे आणि ती सगळी आर्टिकल्स क्लिअर करणार आहे, मगच टॉपिक आपण संपवणार आहे. ओके, इज इट क्लिअर? थँक्यू.